महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करायचं। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, हर हर छत्रपती शिवाजी महाराज की। सध्या मुंबई विमानतळ परिसरामध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं ठाकरे गटाकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। उद्धव ठाकरे तिथे पोहोचलेत, आपण त्या कार्यक्रमात जाऊया। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरती शिवजयंती निमित्त ठाकरे गटाकडनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। उद्धव ठाकरे पोहोचलेत, वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, ज्ञानदा, आपण बघतो मागील 20 वर्षापासून भारतीय कामगार सेना जी शिवसेनेची संघटना आहे ती दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जो शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथे भव्य दिव्य अशी शिवजयंती साजरी केली जाते आणि तिथीनुसार शिवसेना ही शिवजयंती साजरी करते। आणि आज आपण बघतोय भव्य दिव्य असा कार्यक्रम इथे आयोजित शिवजयंतीच्या निमित्तानं करण्यात आलेला आहे आणि त्याला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आलेले आहेत। इतर शिवसेनेचे नेते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आहे त्याला उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केलेलं आहे। आणि आपण बघतोय एकीकडे साहसी मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक होत आहे, दुसरीकडे पोवाडे सादर केले जात आहेत आणि अशा वातावरणामध्ये ही भव्य दिव्य अशी शिवजयंती आपल्याला या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय कामगार सेनेकडून आयोजित केलेली पाहायला मिळते। ज्ञानदा, लोकसभेच्या निवडणुका तोंडावरती आहेत, जागा वाटप होत आहे, महाविकास आघाडीच्या बैठका सुद्धा पार पडणार आहेत आणि अशा पार्श्वभूमीवरती हा कार्यक्रम अर्थातच महत्त्वाचा म्हणावा लागेल, कारण छत्रपती शिवराय हे अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत आणि आपण पाहतो की निवडणुका जवळ आल्या की छत्रपती शिवरायांच्या मुद्द्यावरनं अनेक नेते आपली मतं मांडत असतात। राजकारण सुद्धा या मुद्द्यावरनं अगदी जोरदार पद्धतीनं चालतं, हे आपण कायमच अनुभवलेलं आहे आणि यावेळच्या लोकसभा निवडणुकांमध्ये अर्थातच छत्रपती शिवरायांचा मुद्दा सुद्धा अग्रक्रमानं येईल याचीही चर्चा आहे। आज तिथीनुसार शिवजयंती साजरी होते, राज्यभरातनं अनेक शिवभक्त रायगडावर दाखल झालेत, तर गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय कामगार सेनेच्या वतीनं मुंबई परिसरात शिवजयंती सोहळ्याचं आयोजन केलं जातं। मुंबई विमानतळाचा हा सगळा परिसर आणि इथेच शिवरायांचा भव्य पुतळा आहे, या पुतळ्याला उद्धव ठाकरेंनी अभिवादन केलं। काल रात्री चेंबूरमध्ये आयोजित कार्यक्रमाला आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित होते। काही वेळापूर्वी पारंपरिक आणि साहसी खेळांची प्रात्यक्षिकं सुद्धा इथे सादर झाली। बरेचसे शिवसेनेचे नेते ज्यांना उमेदवारी मिळाली आहे किंवा ज्यांना मिळालेली नाही हे सर्वजण मातोश्रीच्या दिशेनं यायला रवाना झालेले आहेत। 2-3 मुद्दे आहेत जे या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाचे ठाकरे गटासाठी सुद्धा ठरतील। एकतर ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये एक वेगळा संघर्ष सुरू झालेला आहे मुंबईतल्या 2 जागा आणि सांगलीच्या जागेवरनं। आज महाविकास आघाडीची एक बैठक सुद्धा होणार आहे, त्यामुळे या बैठकीत पुन्हा एकदा जागांसंदर्भातच चर्चा होते की आणखी कुठले मुद्दे चर्चेत येतात हे पाहावं लागेल। संजय राऊतांनी काही वेळापूर्वी स्पष्ट केलं की प्रचार सभांबद्दल आता आम्ही बोलू, जागा वाटपाचा विषय हा तुर्तास संपलेला आहे। उद्धव ठाकरेंनी जरी आपली यादी जाहीर केलेली असली तरी सुद्धा शरद पवार आणि त्याचसोबत काँग्रेसची यादी अजूनही आलेली नाही। महाविकास आघाडीचं निश्चित जागा वाटप सुद्धा अधिकृतरित्या समोर आलेलं नाहीये। एकूण 22 जागांवरती शिवसेना ही निवडणूक लढवेल अशी सध्याची माहिती आहे। वंचितची भूमिका ही गुलदस्त्यात आहे। स्फूर्तीवर गीतं लावण्यात आलेली आहेत आणि या गीतांवरती अनेकांनी तालही धरलेला आहे। साहसी खेळांची प्रात्यक्षिकं इथे काही वेळापूर्वी सादर करण्यात आली आणि उद्धव ठाकरे शिवरायांना वंदन करण्यासाठी विमानतळ परिसरात पोहोचले। वेदांत, आणखी एक मुद्दा, हा कार्यक्रम आता संपन्न झालाय पण आज मातोश्रीवर कोण कोण येत आहे उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी? आजचा ठाकरे गटाचा कार्यक्रम कसा असेल?
आपण दृश्यांमध्ये बघतोय की शिवसेनेचे मुंबईतील नेते तर इथे आपल्याला पाहायला मिळतात उद्धव ठाकरेंसोबत. अंबादास दानवे जे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली होती, कारण त्यांना उमेदवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये हवी होती. ते सुद्धा आपण बघतोय उद्धव ठाकरेंसोबत आपल्याला पाहायला मिळतात. इतर जे नेते मग नाशिकमध्ये उमेदवारी मिळाली ते आपल्याला मातोश्रीवर पाहायला मिळतील. काल हिंगोलीतील उमेदवार सुद्धा मातोश्रीवर आले होते. त्यामुळे एकीकडे उमेदवार येत आहेत, काही जण जे नाराज आहेत ते सुद्धा उद्धव ठाकरे यांना भेटायला येत आहेत. मात्र सध्या आपण दृश्यांमध्ये बघतोय कशा प्रकारे सर्व शिवसेना ठाकरे गटाचे नेते यांनी या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली, शिवरायांना वंदन केलं आणि आता वंदन करून पुढे हे सर्व नेते जिथे साहसी खेळाचं प्रात्यक्षिक होतंय त्या ठिकाणी ते येत आहेत. कारण आपण बघतोय मागील तासाभरापासून एकीकडे पोवाडे सादर केले जात आहेत, साहसी पारंपरिक खेळाचं प्रात्यक्षिक इथे आपल्याला पाहायला मिळतंय. दांडपट्टा जो ज्या प्रकारे दांडपट्ट्याला आपण राज्यशस्त्र म्हणून मान्यता राज्य सरकारने दिलेली आहे आणि त्यामुळे साहसी क्रीडा प्रकार आता पाहतील आणि त्यामुळेच दरवर्षी मी जसं सांगितलं की मागील 20 वर्षापासून भारतीय कामगार सेनेची परंपरा आहे की भव्य दिव्य असा शिवजयंतीचा सोहळा तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. अगदी तशाच प्रकारे आज सुद्धा आपण बघतोय की पूर्णपणे हा जो छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा परिसर आहे तो सजवलेला आहे आणि अशा वातावरणामध्ये ही सगळी शिवजयंती आपल्याला साजरी केलेली पाहायला मिळते. ज्ञानदा, धन्यवाद वेदांत या अपडेट्सबद्दल, माहितीबद्दल. तर छत्रपती शिवरायांना वंदन केलेलं आहे उद्धव ठाकरेंनी. आज तिथीनुसार शिवजयंती साजरी होते. ठाकरे गटानं अर्थातच तारखेपेक्षाही जास्त पसंती ही तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीला दिली जाते. राज्यभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. सध्याचा हा परिसर मुंबई विमानतळाचा परिसर आहे. छत्रपती शिवरायांचा एक करारी पुतळा इथे आहे आणि याच पुतळ्याला काही वेळापूर्वी उद्धव ठाकरेंनी अभिवादन केलं. काल चेंबूरमध्ये आयोजित कार्यक्रमाला आदित्य ठाकरेंचीही उपस्थिती होती. खरं तर लोकसभा निवडणुकांची लगबग पाहायला मिळते. बरेचसे लोक, कार्यकर्ते, नेते, उमेदवार उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्री परिसरामध्ये येतात. अंबादास दानवे सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये दिसले. छत्रपती संभाजीनगरमधनं उमेदवारीची अपेक्षा अंबादास दानवेंना होती. नाव जाहीर झालं चंद्रकांत खैरे यांचं. त्यामुळे अस्पष्टपणे नाराजी सुद्धा अंबादास दानवेंकडनं अर्थातच व्यक्त झाली. शिवसेनेचे जेव्हा शिवसेना दुभंगलेली नव्हती तेव्हा लोकसभेमध्ये 18 खासदार होते. परंतु या 18 पैकी अधिकाधिक ताकद 13 खासदारांची ताकद ही सध्या शिंदे गटाकडे आहे, एकनाथ शिंदेंसोबत आहे. त्यामुळे अर्थातच या निवडणुकीचं एक मोठं आव्हान ठाकरे गटासमोर असेल. ठाकरे गट पहिल्यांदाच म्हणजे शिवसेना पहिल्यांदाच काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत एकत्रित निवडणुका लढणार आहे. त्यामुळे हा सुद्धा एक खूप मोठा वेगळा फॅक्टर आहे. अनेक मतदारसंघात महाराष्ट्रातलं असं चित्र आहे की जिथे जर का एखाद्या पक्षाचा उमेदवार म्हणजे शिवसेनेचा उमेदवार विजयी झालाय तर दुसऱ्या क्रमांकाला काँग्रेस राष्ट्रवादीचा उमेदवार होता किंवा जर काँग्रेस राष्ट्रवादीचा उमेदवार त्या मतदारसंघात निवडून आलाय तर दुसऱ्या क्रमांकाला शिवसेनेचा उमेदवार होता. तर अशा मतदारसंघांचं नेमकं काय करायचं, ही जागा कोणाला द्यायची? कारण स्थानिक कार्यकर्ते, पक्षाचे नेते या सर्वांची अपेक्षा की आपला मतदारसंघ आपल्याकडेच राहावा. ठाकरे गटाला एकूण 22 जागा 48 जागांपैकी मिळतील असा अंदाज आहे. त्यातले 17 जागांवरचे उमेदवार कालच जाहीर करण्यात आले. उर्वरित 5 जागांच्या उमेदवारांची उत्सुकता आहे. तर मुंबई विमानतळावरती उद्धव ठाकरेंनी शिवरायांना वंदन केलं. तर शिवाजी पार्कमध्येही कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय जिथे राज ठाकरे थोड्याच वेळात हजेरी लावतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.